नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. पाऊस लांबला, पण लांबला तरी त्यानं बरसायला आता सुरुवात केली आहे. गेली 3-4 दिवसापासून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. आज धाराशिव शहर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागात दुपारी 1:30च्या नंतर पाऊस सुरू झालेला होता. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस काही मिनिटे तरी धाराशिव शहरात बरसला. मग थोडी त्यानं उसंत घेतली आणि परत तो सुरू झाला. तिकडं वाशी येथेही पावसानं जोरदार अशी हजेरी लावलेली होती. जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील काही भाग आणि इतरत्रही आज पाऊस बरसला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दिलासा मिळाला आहे. आणखी 3-4 दिवस पाऊस येणारच आहे आणि सध्या पडतोय त्यापेक्षा तो जोरात येणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीसाठी योग्य तो पाऊस पडेल असाच हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे. तसं झालं तर शेतकरी खऱ्या इतका आनंदाने उल्हासित होईल की ते शब्दात वर्णन करता येणार नाही. कारण सतत पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची पावसानं येऊन तसं समाधानच त्यांच्या चेहऱ्यावर आणलं आहे. आणि त्यामुळं शेतकरी आता अगोदरच त्यानं बियाणं खतं आणून ठेवलेली आहेत आणि आता ओल चांगली जमिनीत झाल्याबरोबर तो खरीपाची पेरणी करेल हे निश्चितच आहे. तिकडं आसाममध्ये तर पावसानं हाहाकार माजवला आहे. आसामच्या काही जिल्ह्यात पुराचं थैमान घातलेलं आहे. त्यातच अरुणाचलच्या जलविद्युत प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळं पण आसाममध्ये दयनीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. इकडं तेलंगणा, कर्नाटक या भागातही पाऊस सुरू आहे आणि हा पाऊस असाच काही दिवस राहील असं दिसतंय. आणि त्यामुळं मग शेतकऱ्यांना खरीपाचं पेरण्या, इतर शेतीची कामं पूर्ण करता येतील असं दिसतंय. आज मोहरमची सुट्टी, उद्या आठवड्यातला शनिवारची सुट्टी, परवा रविवार अशा सलग 3-4 सुट्ट्या आल्यामुळं लोक पर्यटनाला बाहेर पडलेले आहेत. काहींचं देवदर्शनाचं पर्यटन सुरू आहे आणि त्यामुळंच तुळजापूर येथील तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आजपासून प्रचंड गर्दी दिसून येत आहे. या गर्दीमुळंच काय मग भाविकात थोडे तंटे वगैरे होत आहे. आणि आज सगळ्यात मोठं भांडण तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराशेजारच्या VIP गेट पास द्यायचं जे केंद्र आहे, म्हणजे मंदिर संस्थांचं कार्यालय आहे, तिथं 2 भाविकात रांगेच्या ह्याच्यातून प्रचंड शाब्दिक अगोदर भांडण झालं आणि मग ते अगदी हातघाईवर आल्याचं सांगितलं जात आहे. तिथली काहीतरी फोटो पण आपल्याला मिळाले असून ते फोटो पण आपण इथं देतच आहोत. एकंदरीत गर्दी झाली की तिथं थोडाफार का होईना भांडण तंटा होतच असतो. परंतु धार्मिक ठिकाणी तिथलं पावित्र्य राखण्याचं कामही भाविकांचं असतं आणि ते त्यांनी करणं गरजेचं असतं.
हे त्यांना कळायला हवं असतं. परंतु जो तो आपल्यालाच अगोदर दर्शन मिळावं आणि दर्शन मिळून आपण पुढचा रस्ता धरावा अशी कुत्तर ओढ असते, कुत्तर घाई असते आणि त्या घाईच्या ह्याच्यात त्यांच्याकडून मग हे असे प्रकार घडत असतात. तिकडं काल संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना पत्रकारांशी जे वर्तन केलं होतं त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. तर आज पुण्यात भाजपच्याच एका खासदार आणि आमदारात तू-तू-मैं झाल्याचं प्रकार घडलेला आहे. आज पुणे येथे MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षात चांगल्या गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सत्कार कार्यक्रमात कोणी कुठं बसावं यामुळे ही भांडण झालेच सांगितलं जातं. मेधा कुलकर्णींना ज्या खासदार राज्यसभेच्या आहेत त्यांना आपल्या लातूर जिल्ह्यातील औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी तुम्ही मागे बसा असं काहीतरी सांगितलं. त्यात त्यांनी पर्टिक्युलरली हा कार्यक्रम मराठ्याचा आहे असं म्हणल्याचं पण सांगितलं जातं आणि त्यामुळं मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्यात शाब्दिक द्वंद्व झालं आणि काही वेळातच खासदार मेधा कुलकर्णी ह्या त्या कार्यक्रमाच्या तिथून निघून पण गेल्या. त्यामुळं थोडं वादंग झाल्यासारखं चित्र तिथं होतं. त्यामुळं आता ह्या दोघांच्या वादावर त्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसं शांत करतात हे आता पुढं पाहायला मिळेल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण. धन्यवाद.